मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील 95% काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असतानाच पावसाच्या सुरुवातीलाच गॅबियन वॉलखालची माती सरकू लागल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। अवघ्या 5 ते 6 दिवसांच्या पावसाने या कामाच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। घाटाच्या खाली परशुराम गाव असल्यानं मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। चिपळूणच्या परशुराम घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। सध्या मी आहे मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण नजीकच्या परशुराम घाटामध्ये। सध्याची ही दृश्य आपण जर बघितली तर मुंबई गोवा महामार्गावरचा परशुराम घाट हा जवळपास 1.5 ते पावणे 2 किलोमीटरचा परशुराम घाट आहे। नागमोडी वळणाचा आहे। गेले अनेक वर्ष पावसाळ्यामध्ये हा घाट आहे तो प्रवाशांसाठी धोकादायक होता। मात्र यावेळेस जे रॉक बोल्टिंग केलेलं आहे, डोंगराला लोखंडाची जाळी मारली आहे, त्यामुळे नक्कीच जी दरड माती खाली येणारी होती ती यावेळेस मात्र थांबलेली आहे। त्यानंतर हा जो घाट आहे हा घाट गेले पावसाळ्यामध्ये अनेक वेळा खचला गेला होता आणि एक महामार्गाची पट्टी आहे ती बंद करण्यात आली होती प्रवाशांसाठी। आत्ता जर आपण बघितलं तर गॅबियन वॉल आहे ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली आहे। मात्र पावसाच्या सुरुवातीलाच आपण ही दृश्य बघतोय, गॅबियन वॉलच्या खालची जी माती आहे ती थोडी थोडी ढासळू लागलेली आहे। त्यामुळे गॅबियन वॉलचं काम जवळपास 100% पूर्ण झालेलं आहे। मात्र अजूनही पाऊस बाकी आहे। त्यामुळे आत्ता तरी या महामार्गाच्या 2 लेन सुरू आहेत। मात्र या परशुराम घाटाच्या पायथ्याशी आहे ते पेरडे परशुराम गाव आहे। जवळपास शेकडो या ठिकाणी घरांची वस्ती आहे। येणाऱ्या पावसामध्ये ही जी गॅबियन वॉल आहे बांधलेली ही कितपत यशस्वी हा प्रयोग होतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे। कारण परशुराम घाटाच्या वरती परशुराम आणि खाली पेडे गाव आहे, या दोघांमध्येच हा परशुराम घाट आहे। पाण्याचा लोंडाच्या लोंडा येतो आणि तो खाली पेड्यामध्ये जातो आणि त्याच पेड्यामध्ये ही दरड आणि जी माती आहे ती वाहून जाते। अशा प्रकारे ही जी गॅबियन वॉल आहे ती बांधण्यात आलेली आहे। काम 100% पूर्ण झालेले आहे। मात्र या पाण्याच्या लोंड्याबरोबर जी माती हळूहळू खाली सरकते हे नक्कीच या प्रशासनाला तिथे जाऊन पाहणी करावं लागणार आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।